मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडी दरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला। महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले। यावेळी उपमहापौर पदाची निवडणूक सुरू होती, त्यामुळे ठाकरेंच्या एंट्रीवर जोरदार आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला आणि कामकाजावर बहिष्कार टाकला। उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केला। त्याची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। नव्या महापौरांची निवड झाल्यानंतर उपमहापौरांची निवड प्रक्रिया सुरू असतानाच उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे इथे येऊन जे स्वागत करतात, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चुकीची गोष्ट आहे की नाही? त्यामुळे आम्ही आज बहिष्कार केला या निवडणुकीला। तर ही निवडणूक दादागिरीची निवडणूक आहे। महापौर हे मुंबईचे महापौर आहेत, सर्व नगरसेवकांचे आणि सभागृह महापौर, ते स्वतः कुठलंही एक पक्षाचं निशाण घेऊन त्या सिंहासनावर बसत नाही। ते घोर चूक केलेली आहे आणि त्यांना त्याचा मोबदला मुंबई नागरिक दाखवल्याशिवाय राहणार नाही। विरोधकांनी आता आक्षेप नोंदवलाय की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा रीतीने पक्षाध्यक्ष असतील किंवा बाहेरच्यांनी आतमध्ये येणं हे कितपत योग्य आहे? त्याच्यासाठी आमचे सभागृहातले जे खणखणीत नगरसेवक आहेत, स्वतः सुनील प्रभू सुद्धा माझ्यासोबत आहेत, सभागृह नेते आहेत, ते समर्थ आहेत उत्तर द्यायला। मला वाटतं ते उत्तर देतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।